हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॅझलिंग डिझाईन्स रीना रिक्रिएशन. मागच्या पार्टमध्ये आपण देवीचे इथपर्यंत वर्क करून घेतलेलं आहे. या व्हिडिओमध्ये देवीचे बाकीचे दागिने साडी ड्रॅपिंग कसं करायचं हे मी दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूयात. इथे मी 3 mm बीड्सनी माळ करून घेणार आहे. इथे आपण गोल्डन जरीने बीड्स टाकायचे कारण खाली बेस आपला गोल्डन जरीने आहे. साधा धागा वापरला तर त्यामध्ये तो धागा दिसतो, म्हणून आपण गोल्डन जरीने हे बीड्स टाकायचे आहेत. आता बाकीचे दागिने आपण साड्या ड्रॅपिंग केल्यानंतर करून घेणार आहोत. त्याआधी मी देवीचा मुकुट करून घेणार आहे. इथे मी गोल्डन जरदोशी यूज केली आहे. इथे जरदोशीची फक्त लाईन टाकून घ्यायची आहे. इथे मी सेंटरला ड्रॉप शेपचा रेड कलर कुंदन चिटकवून साईडने शुगर बीड्स लावलेत. हे माझं शूट करायचं राहून गेलं. आता शुगर बीडची लाईन टाकून घ्यायची आहे. शुगर बीड्स झाल्यानंतर परत जरदोशी आणि जरदोशीनंतर परत शुगर बीड्स, असं एक झाल्यावर एक आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. नंतरची जी मी जरदोशी वापरली आहे ती झिगझॅग जरदोशी आहे. आधीची जरदोशीचं वर्क एवढं छान दिसत नव्हतं, म्हणून ही यूज केली आहे. जी सुरुवातीला जरदोशीची लाईन टाकले त्यावर मी परत झिगझॅग जरदोशी लावणार आहे. आता आपण साडी ड्रॅपिंग करून घेऊ. स्टार्टिंगला लेस फोल्ड करून पिन लावून घ्यायची आहे. अशी लेस आपल्याला मार्केटला मिळून जाईल. हा मी 1 मीटर घेतला आहे. आणि या प्लेट्समध्ये अर्ध्या किंवा 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. जसजसे आपण प्लीट्स करत जाऊ तसतसे पिन अटॅच करत जायचे आहेत. आता इथे कर्वला आतला जो राऊंड आहे तिथे प्लीट्समधील अंतर कमी ठेवायचं आहे आणि बाहेरचा जो राऊंड आहे तो अर्ध्या किंवा 1 इंचाचाच ठेवायचा आहे.
आता इथे सेंटरला आल्यानंतर प्लीट्सची जी डायरेक्शन आहे ती बदलते. सेंटरची जी प्लीट आहे ती स्ट्रेट राहील. इथे आपले सर्व प्लीट्स तयार करून झालेले आहेत. आता लेसचा उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे आणि जसं सुरुवातीला आपण लेस फोल्ड करून घेतलं होतं तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे. हा भाग इथेच संपतो. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला फायनल डिटेलिंग, फिनिशिंग अँड कम्प्लीट लुक स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.